1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो। या दिनाचं औचित्य साधूनच कोल्हापूर जिल्ह्यात अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा एड्स जनजागृती विभागाच्या अधिकारी दीपा शिपूरकर यांनी दिली। कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार। दीपा शिपूरकर, जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी, CPR हॉस्पिटल कोल्हापूर। अनेक वर्षांपासून आपण एड्स नियंत्रणासाठी झटत आहोत, पण अजूनही हा आजार जो आहे, लक्षणांचा समूह, एड्स म्हणजेच लक्षणांचा समूह, हा अजूनही आटोक्यात येऊ शकत नाही आहे। कारण HIV विषाणूचं स्वरूप तसं आहे। त्यामुळं आज जनजागृती करणं हाच मोठा प्रतिबंध, हाच मोठा उपचार ठरत आहे। याकरता 1 डिसेंबर हा दिवस आहे तो जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो आणि या निमित्तानं येत्या पंधरवड्यात आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। टेक द राईट्स पाथ असं यावर्षीची थीम आहे, जेणेकरून म्हणजे याच्यातून हे सांगितलं जातं की HIV पॉझिटिव्ह व्यक्ती मुख्यतः आहेत, त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांना व्हावी आणि त्यांना त्यांचे जे हक्क आहेत ते मिळावेत, त्यांना समाजाकडून स्वीकार व्हावा, योग्य प्रवाहामध्ये त्यांना आणण्याचं काम केलं जाईल, त्यांना योग्य उपचार देण्याचं काम केलं जाईल, तसेच त्यांच्याबद्दल जे कायदे आहेत ते समाजाला माहिती होणं गरजेचं आहे। तर याकरता आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। फ्लॅशमॉब, वधूवर मेळावे, व्याख्याने, फिल्म्स, पथनाट्य, वासुदेवाच्या वेशातून आम्ही काही असे उपक्रम करणार आहोत की जेणेकरून समाजाला जागृती करता येईल। तर असे अनेक उपक्रम आम्ही येत्या पंधरवड्यात करणार आहोत। येत्या 3 तारखेला जिल्हा रुग्णालय CPR हॉस्पिटलच्या प्रांगणातून आपण भव्य प्रभात फेरी काढणार आहोत जनजागृतीसाठी। तर माझं असं आवाहन राहील की सर्व जनतेनं याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि एड्सबाबतची जनजागृती करावी, याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।